आपण आता मानव संसाधन आणि मानव हक्क यापैकी जो दुसरा भाग आहे मानवी हक्क, ती चर्चा आता आपण सुरू करूयात. आणि ही चर्चा यासाठी महत्त्वपूर्ण आहे प्रारंभी घेणं, कारण हे सिद्धांत आहेत आणि ही संकल्पनात्मक मांडणी आहे जे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि यानंतर आपण तो पहिला पार्ट आपण दुसऱ्यांदा घेऊयात. तर पहिल्यांदा आपण मानव हक्क म्हणजे काय इथून सुरुवात करूया. या मानव हक्कापैकी जो हक्क नावाचा शब्द आहे राईट, तो महत्त्वपूर्ण आहे. या राईटला दोन अर्थ आहेत, हक्कही म्हणतो आणि आपण अधिकारही म्हणतो. जेव्हा अधिकाराला आपण सत्तेच्या स्वरूपात वापरतो तेव्हा आपण त्याला ऑथॉरिटी असं म्हणतो, तेव्हा आपण त्याला हक्क म्हणत नाही. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे, कारण हक्क हे प्रामुख्याने दोन प्रकारात मोडतात, एक नैतिक आणि दुसरे कायदेशीर. आणि जे नैतिक आहेत, फक्त आणि फक्त नैतिक आहेत, तेच हक्क मानव हक्क आहेत. आणि बाकीचे जे कायदेशीर हक्क आहेत मग तुम्हाला अन्य घटकांमध्ये ती पाहायला मिळतात. ती चर्चा आपल्याला इथे करायची नाही आहे. जो राईट नावाचा शब्द आहे, या राईटला साधारणतः दोन अर्थ आहेत. राईट म्हणजे काय, तर हा नैतिक स्वरूपाने, राईटला नैतिक स्वरूपाने किंवा योग्य स्वरूपाने मान्य असणं असावं. म्हणजे योग्य किंवा नैतिक हे दोन अर्थ आपण हक्काशी जोडतो, राईटशी जोडतो. आणि साधारणतः दुसरे दोन अर्थ याच्याशी जोडले जातात. एक म्हणजे रॉंग, WRNG, आणि दुसरा आहे लेफ्ट. ही चर्चा आपण का समजून घेणं गरजेचं आहे, कारण अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की प्रश्न फिरून टाकला, तर ते प्रश्न फिरून टाकत नाहीत. त्यांना काय अभिप्रेत आहे, तर याच्यापैकी एखादा अर्थ अभिप्रेत असतो, म्हणून आपल्याला ते फिरवल्यासारखं दिसतं. म्हणून आपण पहिल्यांदाच आपण जेव्हा कुठलीही संकल्पना आपण विचारात घेतो ना, तेव्हा आपल्याला ढोबळ मानाने विचार करून चालत नाही, तर त्या संकल्पनेच्या सूक्ष्मतेकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. म्हणून त्याचा उगम कुठून आहे तो पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि रॉंग आणि लेफ्ट, रॉंग या अर्थाने की आपण याला डावा देखील म्हणतो, आणि अनेक वेळा दिशासाठी सुद्धा हा शब्द आपण वापरतो, जसं की रॉंग साईड, चुकीचा मार्ग, या अर्थाने सुद्धा आपण तो वापरतो. त्याचा जो दुसरा अर्थ आहे लेफ्ट, लेफ्ट म्हणजे डावा. आपण अनेक वेळा अशी नावं ऐकतो, लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट, उजवे आणि डावे. आणि मग ही जी परंपरा आहे उजव्या डाव्याची, आपल्याला अनेक वेळा पाश्चिमात्य ज्या संसद आहेत तिथे आपल्याला ती पाहायला मिळते. म्हणजे ही प्रथाच अशी सुरू झाली की जेव्हा जिंकलेली लोक असायची संसदेमध्ये, ती राईट साईडला बसायची, म्हणून ती राईटिस्ट. आणि जी हरलेली लोक होती किंवा जी पराभूत झालेली विरोधी पक्षातली लोक होती, ती डाव्या साईडला बसायची, म्हणून ती लेफ्टिस्ट, म्हणून ते डाव. ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबरच तिसऱ्या अर्थाने याला जे वापरलं जातं तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला योग्य मार्गावर आणण्यासाठी सुद्धा आपण राईट या शब्द आपण वापरतो. योग्य मार्गावर म्हणजे कसं, की आपण अनेक वेळा म्हणतो की त्याला फारसं काही कळत नाही, तो अनैतिक आहे. त्याला नैतिक बनवणं म्हणजे योग्य मार्गावर आणणं आहे. आणि मग हे नैतिक कोण बनवतं, तर अनेक संस्था आहेत, तुमचं कुटुंब आहे, समाज आहे, धर्म आहे, न्यायालय आहेत, कायदा आहेत. हे अनेक पद्धतीने आपण त्याला नैतिकतेवर आणण्याचा प्रयत्न करतो. हा अर्थसुद्धा राईट या शब्दामध्ये दडलेला आहे. म्हणून ह्या तीन शब्दाच्या आधारावर आपण हा राईट जो शब्द घेतो, ज्याचा अर्थ हक्क किंवा अधिकार असा आहे. म्हणून मानवाच्या अगोदर किंवा माणूस नावाच्या अगोदर आपल्याला हक्क ही फोड करावी लागते. त्यानंतर आपण माणूस किंवा मानव या शब्दांकडे जाऊ, ज्याला आम्ही ह्युमन असं म्हणतो. ह्युमन, आणि ह्युमन म्हणजे कोण,
तर ह्युमन म्हणजे ज्या माणसामध्ये संवेदना आहेत, ज्या माणसाला नैतिक अनैतिक कळतं, ज्या माणसाला चांगलं आणि वाईट कळतं, की हे जे चांगलं आणि वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय या ज्या बाबी आहेत, तर त्या हजारो वर्षापासून जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली, त्या उत्पत्तीनंतर एक मानवी सभ्यता विकसित झाली. त्या सभ्यतेचा भाग म्हणून आम्ही मानवीय असं म्हणून लागलो. मग मानवीय म्हणजे काय? ज्या गोष्टी तुम्हाला वागण्यासाठी ज्या योग्य आहेत, जसं तुम्ही वागलं पाहिजे ते वागणं म्हणजे मानवीय. एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण चांगला माणूस कुणाला म्हणतो की ज्याचं चरित्र चांगलं आहे. आता चरित्र म्हणजे वाईट अर्थाने नाही, तो इतरांना त्रास देत नाही, तो आपापलं जगतो, किंवा तो इतरांच्या स्वातंत्र्यात, त्याच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही. आपण तो नैतिक अर्थ इथं अभिप्रेत आहे. म्हणून असा माणूस जो नैतिकतेनं जीवन जगतो, त्याचं चरित्र चांगलं आहे, या अर्थाने मानवीय हा शब्द वापरला जातो. आपण अनेक वेळा सलमान खानच्या टी शर्टवर बघतो ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग म्हणजे काय? माणसाला माणसाशी माणसासारखं वागणे, हा इतकाच अर्थ या ह्युमनमध्ये दडलेला आहे. मग हे दोन शब्द का जोडले गेले ह्युमन राईट? कारण अलीकडच्या काळांमध्ये तुमचं तंत्रज्ञान विकसित झालं, तुमचं विज्ञान विकसित झालं, परंतु या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माणसाला माणसापासून थोडंसं दूर घेऊन गेलं. आज माणूस कशाशी बोलतो? आज तंत्रज्ञानाशी बोलतो आहे ना. आणि या तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारची आव्हाने मानवी समुदायासमोर निर्माण झाली. त्याचा चांगला आणि वाईट परिणाम समाजावर निश्चितच झाला, परंतु या वाईट परिणाम असा झाला की माणूस माणसाला माणूस म्हणून समजायला तो विचार करत नव्हता, माणसाचा माणूस म्हणून. त्यामुळे त्याच्या अधिकाराचं रक्षण व्हावं म्हणून मानवी हक्क नावाची संकल्पना ती विकसित झालेली दिसते. आणि साधारणतः आपण पूर्वीच्या लेक्चरला म्हणाल तसं की 10 डिसेंबर 1948च्या मानवाधिकार घोषणापत्रापासून मानवाधिकार नावाचा हा विषय अधिक चर्चेला तो आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे दोन शब्दांना एकत्रित करून आपण मानव हक्क असं म्हणत असतो. आणि मग मानव हक्क जेव्हा आपण म्हणतो तेव्हा याला एक प्रकारचा सैद्धांतिक आणि संकल्पनात्मक आधार आहे, जो आधार धर्मामध्ये पाहायला मिळतो, परंपरामध्ये पाहायला मिळतो, वेगवेगळ्या तत्त्वज्ञानामध्ये पाहायला मिळतो. अनेक अनादी काळापासून, प्राचीन काळापासून वेगवेगळ्या विचारांमध्ये पाहायला मिळतो. आणि तो विचार हा आज आपण त्याची प्रासंगिकता आपण प्रतिपादन करतो. म्हणून मानव हक्क हे महत्त्वपूर्ण आहेत. मानव हक्कासंदर्भात एक पामर आणि पर्किन्स नावाचा एक अभ्यासक आहे, मोठा आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहे. त्याचं म्हणणं असं आहे की जगातील काही देशांमध्ये किंवा काही भागांमध्ये मानवाधिकार या आधारभूत स्वातंत्र्य व वास्तवामध्ये सुरक्षित आहेत, परंतु अधिकांश देशांमध्ये मानवाधिकाराचा लवलेशही पाहायला मिळत नाही. म्हणजे जे विकसनशील राष्ट्रे आहेत, त्या विकसनशील राष्ट्रांमध्ये, मग ते विकसित का असेनात, काही भागात ह्या राष्ट्रांमध्ये मानवाकडून शोषण होतं. म्हणून त्याचं शोषण होऊ नये या अर्थाने मानव हक्क हा शब्द वापरला गेला. आणि पामर पर्किन्सचं म्हणणं असं आहे की कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये. जिथे व्यक्तीवर अन्याय होतो तिथे त्याच्या अधिकाराचं उल्लंघन होतं. आणि म्हणून मानव हक्काच्या अनेक अभ्यासकांनी काही व्याख्या आपल्याला आहेत. तर एक प्रसिद्ध अभ्यासक हेराल्ड लास्की म्हणून आहेत. तर ते असं म्हणतात की व्यक्तीला आपल्या आंतरिक चांगुलपणाच्या आधारावर जो आविष्कार करता येतो किंवा सामाजिक संकटाच्या आधारावर त्याला जो विकास करता येतो, तो विकास करण्याची संधी किंवा संकेत म्हणजे हक्क होत. ज्या माणसाला आपला विकास करण्याची पूर्ण संधी मिळते, ती संधी किंवा संकेत म्हणजे हक्क होत. त्यानंतर एक T.H. ग्रीन नावाचे अभ्यासक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की हक्क म्हणजे मानवाच्या नैतिक जीवनाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारी शक्ती होय, किंवा ती एक प्रकारची अट आहे. त्याबरोबर रँडम हाऊस ह्या कोशानुसार त्यांनी मानवाधिकाराचा अर्थ सांगताना असं म्हटलंय की मानव हक्क म्हणजे व्यक्तीला जन्माने प्राप्त झालेले असे अधिकार जे व्यक्तीला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आहेत. आणि त्याचबरोबर मॅफर्लेन नावाचा एक अभ्यासक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अधिकार हे
व्यक्तीच्या नैतिक जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहेत, जे प्रत्येक स्त्री पुरुषाला माणूस या नात्याने प्राप्त होतात. त्याबरोबरच अशा अनेक अभ्यासकांच्या परिभाषा आहेत. त्या प्रत्येकाच्या परिभाषा आपल्याला विचारात घेणं इथे आवश्यक नाही आहे. आपण एक दोन व्याख्येतूनच त्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. त्यापैकी एक डेव्हिड सेल्वाई नावाचा एक अभ्यासक आहे. त्याची व्याख्या महत्त्वपूर्ण आहे. त्याचं म्हणणं असं आहे की मानवाधिकार जगातील संपूर्ण व्यक्तीला ते प्राप्त होतात, कारण हे स्वतःमध्ये मानवीय आहेत म्हणून. आणि असे हक्क किंवा अधिकार निर्माण करता येत नाहीत, विकत घेता येत नाहीत किंवा विकता येत नाहीत, किंवा ते करार प्रक्रियेपासून मुक्त आहेत आणि म्हणून ते मानवाधिकार आहेत. या मानवाधिकाराच्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारची बार्गेनिंग ही करता येत नाही. या सगळ्या व्याख्याचा विचार करता, या अभ्यासकांचा विचार करता आपण असं म्हणू शकतो की थोडक्यात मानवाधिकार वैश्विक व सार्वभौम आहेत. व्यक्तीचा धर्म, जात, वंश, रंग, पंथ, राष्ट्र, प्रदेश इत्यादी कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावं, त्याला समान संधी प्राप्त व्हावी, किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीचं शोषण करता येत नाही किंवा त्याचे अधिकार हिरावून घेता येत नाहीत. असे हक्क म्हणजे मानव हक्क होत किंवा मानवाधिकार होत. आणि हे हक्क पूर्णतः नैतिक स्वरूपाचे आहेत आणि ते नैतिक स्वरूपाचे असतात की म्हणून अलीकडच्या काळामध्ये मानवी अस्तित्वासाठी मानवी हक्क हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. मग राज्य, राष्ट्र की आंतरराष्ट्रीय राजकारण की कुठलेही म्हणजे देश असो की जग असो, की या जगामध्ये, देशांमध्ये, तुमच्या राज्यांमध्ये प्रत्येकाच्या मानवाधिकाराचं रक्षण करणं हे तुमच्या शासनाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये मानव हक्क ही चर्चा अधिक जोराने होताना आपल्याला ती दिसते आणि 10 डिसेंबरपासून तर ही चर्चा जगभरात आपल्याला पाहायला मिळते. आपण या मानव हक्काच्या व्याख्येनंतर किंवा त्याच्या अर्थानंतर आपण या हक्काची आवश्यकता काय आहे त्याच्याकडे आपण वळूया. मानवी हक्काची आवश्यकता का आहे? का आवश्यकता आहे? कारण माणसाला कोणतेही हक्क असल्याशिवाय त्या माणसाला माणूस म्हणून किंमत उरत नाही. जर त्या माणसाला हक्कच नसतील, त्याला अधिकारच नसतील, तर आपण त्याला मानवीय म्हणू शकत नाही. आणि ही परिस्थिती कधी होती? ही परिस्थिती अगदी प्राचीन आदिम काळामध्ये होती, जिथं कसल्याही प्रकारचे कुणालाही हक्क नव्हते, कारण माणूस रानटी होता आणि त्या रानटीमध्ये त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज नव्हती, त्याला काही अधिकाराची गरज नव्हती. जे मिळेल तो खायचा, त्याला काही सन्मान मान काहीच नव्हता. तो जसे आवश्यक त्याला पुढे जे दिसेल तसं तो वागायचा, खायचा, राहायचा आणि तो पुढे जायचा, कारण त्यावेळी सगळी माणसं ही शक्तीने समान होती, म्हणून तेव्हा अधिकाराची आवश्यकता भासली नाही. पण जसा जसा माणूस हा विकसित होत गेला आणि तो विकसित होत जाऊन तो स्थिर जीवन जगू लागला, तेव्हा मात्र त्याला हक्काची गरज भासली आणि मग हे हक्क प्रारंभी कुटुंबापासून सुरू झाले. म्हणजे आपण हक्काचं केंद्र कुठं आहे? हक्काचं केंद्र तुमची शासन सत्ता नाही, तर प्रामुख्याने ते आपलं घर आहे. कारण घरामध्ये आपण असे हक्क अनेक वेळा पाहतो. म्हणजे अरिस्टॉटल नावाचा एक मोठा अभ्यासक असं म्हणतो की कुटुंब ही नागरी जीवनाची पहिली पाठशाळा आहे, ज्या पाठशाळेतून या जगाचं ज्ञान होतं. मग वडील असेल, आई असेल, मोठा भाऊ असेल किंवा इतर नातलग असतील, त्या नातलगांच्या मध्ये किंवा कुटुंबामध्ये आपल्याला हक्काची कदर कळते. म्हणून हक्क का गरजेचे आहेत? तर ते हक्क असल्याशिवाय तुम्हाला जगता येत नाही, तुम्हाला चांगलं राहता येत नाही, तुम्हाला चांगलं शिकता येत नाही. म्हणून हे हक्क लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये ते अतिशय अनिवार्य बनलेले आहे. मग याचा उपयोग कसा होतो? हक्काचा उपयोग होतो का? तर हक्काचा उपयोग होतो. कारण जर हक्कच नसतील तर तुमच्या जगण्यालाच अर्थ होत नाही. मग हक्काचा उपयोग कोण करून घेतं किंवा कोण करतं? तर हक्काचा उपयोग तुम्हाला कसा करता येतो? तर कायद्याच्या आधारावर करता येतो. देशामध्ये कायदा, राज्यघटना, वेगवेगळ्या घटनात्मक संस्था, या संस्थांच्या माध्यमातून आपण आपल्या हक्काचा उपयोग करत असतो. आता उदाहरणार्थ, जर भारतीय राज्यघटना घटनेचा जर आपण विचार केला तर जे प्रियम्बल आहे, ज्याला आपण प्रस्ताविक म्हणतो, त्या प्रस्ताविकामध्ये जर आपण नीट वाचलं तर असं कळतं त्याच्यामध्ये तेच भारतीय लोकांच्या हक्काचं घोषणापत्र आहे. जर आपण त्याचा तपशीलवार विचार केला तर मूलभूत अधिकारांमध्ये आपल्याला ते हक्क अधिक पाहायला मिळतात. जेव्हा भारतीय राज्यघटना
चं लिखाण चालू होतं संविधान सभेमध्ये, तेव्हा मानवी हक्कासंबंधात डॉक्टर आंबेडकरांची भूमिका ती अतिशय महत्त्वाची होती. डॉक्टर आंबेडकरांनी मानव हक्कासंदर्भात अल्पसंख्याक आणि दलित आणि महिला यांच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण तरतूद केल्या. जर तुम्हाला उदाहरण पाहायचे असतील तर हिंदू कोड बिल आहे, तुमचं 17वं कलम आहे, मार्गदर्शक तत्वामध्ये 45 कलम आहे, 46 कलम आहे. ही कलमं कशासाठी उपयोगाची आहेत की आपण आपले हक्क कसे त्याचा हक्काचा उपयोग कसा करायचा ती यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून त्या देशातला राज्यघटना, कायदा, विशिष्ट तिथल्या घटना दुरुस्त्या या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काचा उपयोग करता येतो आणि या हक्काच्या संरक्षणार्थ कायदा आणि न्यायव्यवस्था उभी राहिलेली आपल्याला ती पाहायला मिळते. यानंतर आपण हक्काचं स्वरूप कसं असतं आपण ते विचारात घेणार आहोत. हक्काच्या स्वरूपाचा विचार करता असं म्हटलं जातं की आपण हे हक्क म्हणजे कसे हक्क आहेत, हे कायदेशीरतेच्या पलीकडचे हक्क आहेत, जे वेगवेगळ्या सामाजिक मान्यतेमधून, सामाजिक संस्कृतीमधून, सामाजिक सभ्यतेमधून ते विकसित होतात. आणि जेव्हा आपण माणूस हा शब्द माणसासाठी वापरतो, पर्सनसाठी वापरतो, तेव्हा आपण त्याला असा अभिप्रेत आहे की त्याला हक्क असतात आणि मग याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, जे स्वरूप अनेक घटकांमध्ये आपण पाहू शकतो. जे पहिलं आहे की हक्क हे व्यक्तीच्या विचारशक्तीत अंतर्भूत असतात. जी माणसाची विचार करण्याची शक्ती आहे त्या शक्तीमध्ये हक्क अंतर्भूत असतात. आता प्रश्न असा पडतो की हे विचारशक्ती म्हणजे काय हो? तरी विचारशक्ती म्हणजे माणूस जो आपल्या सद्सद विवेकाने जो विचार करतो ती म्हणजे विचारशक्ती. आता थोडक्यात की माणसाचा सर्वांगीण विकास हा कधी घडून येतो, जर त्याला मिळणाऱ्या पायाभूत सुविधा या नीटनेटक्या असतील तर. आता उदाहरणार्थ शिक्षण ही प्रमुख गरज आहे. शिक्षण कशासाठी घेतो आपण? आपली विचारशक्ती वृद्धिगत करण्यासाठी. शिक्षण का घ्यायचं? कारण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची जाणीव होते. मग ही हक्काची जाणीव न शिकता होते का? तर निश्चितच होत नाही. म्हणून हक्क हे अधिक कुठे चर्चिले जातात? जो समाज प्रामुख्याने शिक्षित आहे त्या समाजामध्ये या हक्काची चर्चा जास्त होते. परंतु आवश्यकता कुणाला आहे? जो समाज निरक्षर आहे त्याला अधिक आवश्यकता आहे. आता उदाहरणार्थ की विकसनशील राष्ट्रामध्ये निरक्षरता जास्त आहे. यानं होतं काय? अन्याय अधिक होतात, अत्याचार अधिक होतात आणि जो उपेक्षित समाज घटक आहे तो या प्रक्रियेत नसल्यामुळे त्याच्यावर अधिक अन्याय होतात आणि जे अन्याय होतात ते त्याला कळत नाही. म्हणून अनेक वेळा आपण असं पाहतो की महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर किंवा महाराष्ट्रातली जी सुधारणेची जी काही चळवळ आहे, सुधारणा चळवळ आहे, त्या सुधारणा चळवळीचं म्हणणं असं होतं की बाबा आधी तुम्ही कोण आहात ते जाणून घ्या. म्हणजे महात्मा फुलेंचं विद्या विनामती गेली किंवा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय या ज्या बाबी आहेत ना, या बाबी तुमच्यामध्ये विचार ह्या वृद्धिकृत करतात आणि म्हणून हक्क हे विचारामध्ये अंतर्भूत असतात असं यांचं म्हणणं आहे. दुसरं काय आहे? हे हक्क व्यक्ती जीवनाचं अभिन्न अंग आहे. व्यक्ती जीवनाचं अभिन्न किंवा अविभाज्य घटक आहे. हे अभिन्न अंग आहे. कारण ह्या दोन गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजूसारख्या आहेत. व्यक्ती आणि त्याचे अधिकार. तुम्ही एक काढून घ्या, दुसऱ्याला अर्थ उरत नाही. म्हणजे व्यक्ती आहे पण त्याला अधिकार नाहीत, त्याला काही पर्यायच नाही. किंवा अधिकार आहेत पण व्यक्ती नाही. की म्हणून ह्या दोन्ही घटना, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी इतक्या परस्पर पूरक आहेत. कारण कुठल्याही समाजामध्ये त्या व्यक्तीची प्रतिष्ठा याच माध्यमातून वृद्धिगत होते. म्हणून डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की शिकणं हे वाघिणीचं दूध आहे. म्हणजे का? की जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आपले हक्क कळतात. म्हणून व्यक्ती जीवनाचा ते अभिन्न अंग आहेत.
तिसरं असं आहे की हक्काचे स्वरूप हे राजकारणापूर्वी आहे. तुम्ही म्हणाल की बाबा राजकारणाचा इथं काय काम आला. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की कोणतीही राजकीय व्यवस्था, कोणतीही राज्यघटना तुम्हाला हक्क देत नाही, फक्त त्या हक्काचं संरक्षण करते. पुन्हा लक्षात ठेवा, कोणतंही राज्य तुम्हाला हक्क बहाल करत नाही. राज्य केवळ तुमचं काय करतं तर हक्काचं संरक्षण करतं. म्हणून हक्क हे राजकारणापूर्वीचे आहेत. कारण राजकारण अलीकडची बाब आहे. अलीकडची म्हणजे कधी, ही प्राचीन नगर राज्यापासूनच्या नंतरची बाब आहे. पण पूर्वी जेव्हा समाज होता तर त्या समाजामध्ये देखील काही अधिकार होते. त्या अधिकाराचा विचार आपल्याला करावा लागतो. त्याबरोबरच हक्क हे नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टीने उपयोगाचे आहेत. त्याबरोबरच हक्क आणि कर्तव्य याचा जवळचा संबंध आहे. हक्काशिवाय कर्तव्याला अर्थ उरत नाही. म्हणून तुम्ही भारतीय राज्यघटना बघा, मूलभूत अधिकार आणि नंतर मूलभूत कर्तव्य. तुम्ही कुठल्याही जगभरातल्या राज्यघटना बघा, तुम्हाला प्रारंभी हक्क आहेत आणि तुमचं कर्तव्य पण आहे. म्हणजे जबाबदारीचं जे तत्व आहे, हे जबाबदारीचं तत्व या हक्काशी संबंधित आहे. म्हणून हॉब्स सारखा एक अभ्यासक म्हणतो की हक्क काय आहेत, मानव हक्क काय आहेत, दुसरं तिसरं काही नाही हो. तुम्ही दुसऱ्याशी कसं वागावं आणि दुसऱ्याने तुमच्याशी कसं वागावं हे संकेत म्हणजेच हक्क आहे. म्हणून हक्क हे नैसर्गिक आणि समाज जीवनासाठी समाजाच्या दृष्टीने ते उपयोगी आहेत. कारण व्यक्तीला जर हक्क नसतील तर तुमचा समाज हा वंचित राहतो, आणि जर समाजाला हक्क नसतील तर तुम्ही मग गुलाम बनता. जे प्राचीन काळापासून भारतामध्ये आपण पाहत आलेलो आहे, एक विशिष्ट समाज घटक, विशिष्ट वर्ग तो समाजाच्या मुख्य प्रक्रियेपासून दूर आहे. मग त्याला आपले हक्क कधी कळतात तर अगदी 19व्या शतकामध्ये कळतात. म्हणून व्यक्ती आणि समाज जीवन हे त्याचे महत्त्वपूर्ण अंग आहेत, आणि म्हणून हक्क हे नैसर्गिक आणि सामाजिक दृष्टीने उपयोगी आहेत. त्याबरोबरच हक्क हे सत्तेचे स्वरूप देखील आहे. हक्क हे सत्तेचे स्वरूप देखील आहे. आता ही सत्ता म्हणजे कोणती? आता ही सत्ता म्हणजे पॉवर या अर्थाने नाही, तर ही सत्ता म्हणजे व्यक्तीला असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आहेत. जसं की तुम्हाला राजकीय अधिकार आहे मतदान करण्याचा, जसं की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, जसं की तुम्हाला व्यवसायाचा हक्क आहे, जसं की अनेक प्रकारचे हक्क आहेत. या हक्कामुळे काय होतं, या हक्कामुळे शासन संस्था उभी राहते. उदाहरणार्थ, तुम्ही मतदानाला गेला नाहीत तर तुमच्या देशामध्ये लोकशाही नांदू शकत नाही. पण मतदान करणं म्हणजे काय आहे, तुम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी आहात असा त्याचा अर्थ होतो.